नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील पेरण्यांनी जोर धरला असून आतापर्यंत 70% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 3,80,000 हेक्टर खरीप लागवडीच्या क्षेत्रापैकी सुमारे 2,60,000 हेक्टरवर पेरणीची कामे उरकली आहेत. यंदा सरासरीच्या 90% पाऊस झाला असून जिल्ह्यात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करत ड्रीप इरिगेशन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहनही केले आहे. नमस्कार. आजपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 70% म्हणजेच 2,60,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्याचं खरीपाखाचं क्षेत्र हे 3,80,000 हेक्टर आहे. तसेच जिल्ह्यामध्ये साधारणतः सरासरीच्या 90% पाऊस झालेला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 150 mm पावसाची नोंद होऊन गेलेली आहे. त्यामुळे सदरचा पाऊस हा सर्व भागामध्ये पडलेला असून सदर पावसामुळे पेरणी करण्यास काही हरकत नाही आहे. तरी अल निनोच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे ड्रीप इरिगेशनची सुविधा असल्यास ड्रीपवरच पेरणी करावी अथवा पेरणी पश्चात ड्रीप हातरून यावर्षीचे सिंचन हे ड्रीपद्वारेच करावे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.